8:30 वाजले मायनीमध्ये. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कोण नाही मोठा हनुमान झाला काय 9:45 वाजले. आज जायला थोडं उशीरच आले. लवकर जाऊन तरी मी ते बसत असतो कॅन्टीनमध्ये. आता जाऊन सुद्धा लायब्ररीमध्ये जायचं आहे. थोडं लाईट गेली होती, फोनमध्ये चार्जिंग नाही. आणि दुसरं एक म्हणजे थोडं लिहायचं राहिलं. लायब्ररीमध्ये जाऊनच लिहू. इथं काय एवढं व्हायचं नाही अभ्यास. 9:45 जाऊ. एस टी भेटते की नाही काय माहिती. भेटून काय अशी तरी पण. ओके, विट्यामध्ये आले. बस स्टँडची अवस्था अशी झाली म्हणजे काम चालूच आहे अजून. प्रसाद थांबला. एस टी आधी साईडला जायला गेलं पाहिजे टप नाही तर. A few moments later. क्वालिटी कमी वर जाते. कवर काढायचं नाही, कवरचा इश्यू नाही. लय फरक पडतो. कॅमेरावर नाही ना कवर. कसं आहे 3 hours later. आणि निम्म्यातनं सोडून आज लय करते जायचो यार. 5:45 झाले त्या अजून नाही. प्रसाद सोबत गेलो होतो बाहेर. ते वही आलाय पास काढायला. तोपर्यंत एसटीत गेल्या. तर इथे एसटी नाही, ते 6 झाले. तर कुठली यायची काय मग एसटी आता. मायनीमध्ये आलोय. अजून घरी नाही गेलो. तेव्हा उशीर झाला होता. 7 वाजून गेले होत्या. 7:15 झाले होत्या. अंधारामध्ये काय गाडी थांबली नसतो. नावाला फोन लावला होता तेव्हा दादा म्हटला होता मी आहे इथं. दादा बरोबर जायला थांबलो. 8:30 वाजले मायनीमध्ये. घरी जायचंय, जेवायचं, नंतर अभ्यास करायचा. अल्गोरिदम लिहायचाय CPP चा. तर कधी लिहायचं काय माहित आता घरी जाऊन. हो राहतं का नाही त्यांचं काय मीटिंग. घरी यायला आता 9 वाजले होते. आता 9:30 वाजता आता जेवण झाले. आता थोडं अल्गोरिदम लिहायचं इथे. काय लावले आपण अल्गोरिदम लिहायचं इथे. काय वर्षाची सुरुवातच बेकार झाली. पुढचं वर्ष आता पूर्ण वर्ष कसं जायचं काय माहिती यार. काय पूर्ण वर्ष कधी सॉरी कसं जायचं काय माहिती. आता सुरुवात एवढी बेकार झाली, शेवटपर्यंत कसं जाते काय माहित. लय बेकार. अल्गोरिदम आज लिहून घेतो. फ्लोचार्ट उद्या बघेल, कारण फ्लोचार्ट काढायला लय टाइम जाणार आहे. अल्गोरिदम तरी लिहून घेतो यार. आता किती 9:30 वाजले. त्या किती वाजेपर्यंत मी जागा राहतोय काय माहिती. 10च्या पुढे तर माझं डोळं बंद होते. बघू. ब्लॉगचा एंड करू नाहीतर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटू लवकरच उद्याच्या ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.